महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर महायुतीतील मंत्रिमंडळसुद्धा विस्तार झाला आहे. आपण वाट बघत होतो ती म्हणजे पालकमंत्रीपदाची. त्याचासुद्धा आज म्हणजेच 18 जानेवारी रोजी विस्तार झाला. चला तर बघूया आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असणार आहे. महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण असतील हे पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी तानाजी अक्के. आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण आहेत. चला तर पाहूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे. माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे शहराचे पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यानंतर पुणे या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणार आहे. त्यानंतर बघा, बीड हा जिल्हा अतिशय संवेदनशील असणारा, याचे पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यामधून पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे दोघं पण आमदार असून सुद्धा बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यानंतर नागपूर या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जातंय. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहील असं वाटत होतं, पण चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यानंतर अमरावती या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे असणार आहे. त्यानंतर अहिल्यानगर या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. त्यानंतर वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आलं आहे. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातून इच्छुक होते, पण त्यांना वाशिम या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. सांगली या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जयकुमार गोरे आणि गोपीचंद पडळकर यांना मिळण्याची शक्यता होती, पण आता चंद्रकांत पाटील यांना या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळालं आहे. त्यानंतर नाशिक या शहराचे पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांना देण्यात आलं आहे. नाशिक या जिल्ह्यातून दादा भुसे, माणिकराव कोकाटे हे इच्छुक होते, पण नाशिक या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे. पालघर या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे गणेश नाईक यांना देण्यात आले आहे. त्यानंतर जळगाव या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे संजय राठोड यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर मुंबई उपनगर शहराचे पालकमंत्रीपद हे आशिष शेलार व सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढाई या दोघांना देण्यात आलं आहे. त्यानंतर रत्नागिरी या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यानंतर धुळे या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे जयकुमार रावल यांच्याकडे असणार आहे. त्यानंतर जालना या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे पंकजा मुंडे यांना देण्यात आले आहे. त्यानंतर नांदेडचे पालकमंत्रीपद हे अतुल सावे यांच्याकडे असणार आहे. त्यानंतर चंद्रपूर या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे अशोक उईके यांच्याकडे असेल. त्यानंतर सातारा या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे शंभूराज देसाई यांच्याकडे देण्यात आलं आहे. सातारा या जिल्ह्यातून शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा इच्छुक होते, पण शंभूराजे देसाई यांना सातारा या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. त्यानंतर रायगड या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे अदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा गेल्याचे दिसून येत आहे. रायगड या जिल्ह्यातून भरत गोगावले हे इच्छुक होते, पण अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. त्यानंतर लातूर या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे
जात आहे. त्यानंतर नंदुरबार या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे माणिकराव कोकाटे यांना मिळालं आहे. त्यानंतर सोलापूर या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे जयकुमार गोरे यांना मिळालं आहे. त्यानंतर हिंगोली या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे नरहरी झिरवळ यांना मिळालं आहे. त्यानंतर भंडारा या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे संजय सावकारे यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे संजय शिरसाट यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर धाराशिवचे पालकमंत्रीपद हे प्रताप सरनाईक यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे मकरंद पाटील यांना मिळालं आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर अकोला या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे आकाश पुंडकर यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे बाबासाहेब पाटील यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि माधुरी मिसाळ या दोघांकडे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. त्यानंतर गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे आशिष जयस्वाल यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर वर्धा या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे पंकज भोयर यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर परभणी या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे मेघना बोर्डीकर म्हणजेच आपण आपल्या संभाव्य पालकमंत्रीपदाच्या यादीमध्ये सांगितल्याप्रमाणे परभणी या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे मेघना बोर्डीकर यांना मिळालं आहे. तर अशा प्रकारे पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व मित्रांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया अशाच माहितीपूर्ण